मित्रांनो, म्हशीसाठी एक जुगाड आणलाय आपण. म्हैस लय पळते आहे. म्हैस मसरात पुढं दुसऱ्या मसरासांना चरू देत नाही. तिच्यासाठी साधा आणि सिंपल लोळणा टायर, जेवढं हलकं टायर असेल तेवढं तुम्ही घालू शकता म्हशीच्या गळ्यात. आणि होता होईल तेवढं आकडून घालायचं, म्हणजे जास्त पण खाली जमिनीला खरडलं नाही पाहिजे, कारण तर ते मग घासलं जाते पाठीमागं पायाला, थोडं त्रास होते परत म्हशीला दुसऱ्या दिवशी. तुम्हाला पूर्ण व्हिडिओ टाकतो बघा. तसंच आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. राखणारला गंमत ऐकना म्हणून हिला आज अशा प्रकारचा आपण जुगाड केला आहे. हिला जास्त फास्ट पळता येत ना, पुढं चालता येत ना, टायरामध्ये पाय अडकते, त्याच्यानं तिचा काढण्यात वेळ जाते आणि म्हैस महाग राहते. म्हशी बघा कुठे गेलेत बघा. ही म्हैस इथेच आहे. लय पळणाऱ्या म्हशीला असं करायचं, अरे हा बघितला, किती बी पळणारी म्हैस असू द्या, किती बी अपघात करणार नाही, फक्त आगुंडीचं दावं लावायचं गळ्याला डायरेक्ट. म्हशीला पाड कसा केला आम्ही. लय पळते ही, दिसाला खरजुली आहे पण लय पळते. बघोच तर 2 एकर 2.5 एकर रान ओलांडून टाकते हिनं. लय बेजारी केल्या मालकाची हिनं, म्हणून तिला आपण लोळण्याची जुगाड लावून दिला मालकाला. बघा कसा आहे जुगाड म्हशीला, तर बघा हाय बघ. वा कसा आहे. हां है, सुट्टी नाही हो. हे असं लाकूड गाठलं की म्हशीच्या नडगीला लागते, पायाला लागते. मित्रांनो, नवीन जुगाड केला बघा आज. ही म्हैस का म्हशीला लेत ताणून मारते, सारखंच मारते आणि समध्याच्या पुढं पळते. कुणाच्या मसरा आली, टक्कर धरली, मसरासांना मारून बेजार करते आणि समध्याच्या पुढं असते. तुम्हाला सांगतो ह्याच्यात काय लय वजन पण नाही आणि तिला काय लय त्रास पण होत नाही. फक्त तिला जी पुढं चालायची चाल आहे ना, ज्या एखाद्या म्हशीवर धावून जाण्याची तिची लय स्पीड आहे ना, ती स्पीड फक्त थांबवतं ही टायर. लय सोपं जुगाड आहे. हां, एकच नंबर. तुम्ही घालून बघा लय पळणाऱ्या म्हशीला, तिला काय बिलकुल त्रास होत नाही, फक्त तिचा स्पीड थांबवते. हां, करा व्हिडिओ प्रत्येक म्हशीवाल्याला शेअर.